आग्नी दिल्यानंतर तुमच्या बाहेर आग्नीतून उडून आला, पोटातून तो गोळा बाहेर बाहेर आला गोळा जेवला त्यामध्ये बाळ होतं. होतं. कशा म्हणजे प्रकार असं झालेलं लोकांनी बघितले बघितले म्हणजे गावात अजून काही चोरी झालेली नाही झाली. त्यांच्यात किती वय असेल ती घरातून गावातली आपली तरुण पिढी त्यांची श्रद्धा कशी आहे म्हणजे महाराज एक साथ म्हणतो लय केस येते माझ्याकडे 70-80 कृपा आहे. ही स्टोरी आहे कराड तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेल्या कोडोली गावची. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा रिअल स्टोरीवरती आहे. तर तुम्ही हे माझं मंदिर बघताय, तर हे मंदिर आहे श्री गोदडगिरी महाराज. तर यांची संजीवनी समाधी आहे. त्यांची म्हणजे संजीवनी समाधी म्हणजे त्यांनी जिवंत समाधी केली आहे. तर चला तर मग बघूया. चला तर मग बघूया या जिवंत समाधीची खरी माहिती काय आहे. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एका रिअल स्टोरीवरती व्हिडिओ करत आहे. तर ती रिअल स्टोरी आहे की श्री गोदडगिरी महाराज यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. तर त्या समाधीबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर आज आपल्याकडे आहे गोविंदगिरी महाराज. तर आपण त्यांच्याकडे सगळी माहिती आपण जाणून घ्या. नमस्कार बाबा. तर महाराजांनी जी समाधी घेतलेली आहे जिवंत समाधी, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आपल्या पब्लिकला? आपल्या पब्लिकांना मी असं सांगू शकतो की बाबांच्या समाधीचा ऐतिहासिक इतिहास असा आहे की बाबांचे आई वडील या गावामध्ये उदरनिर्वाहासाठी आलेले होते. म्हणजे बाहेरचे होते ना? बाहेरचे होते. बाहेर आपल्या गावाकडे हां, काम करायचं, संध्याकाळला उदरनिर्वाह भागवायचा. अतिशय गरीब कुटुंब होतं. मग गरीब कुटुंब होतं. काही दिवस ते काम करायचे. कामातून तिथे 4 पैसे मिळतात ते जातात. संध्याकाळी त्यांचे आई वडील उदरनिर्वाह संध्याकाळी करायचे. एक काम करायचे, शेतीतलं काम करायचे. हां, शेतीतली काम वगैरे करायची किंवा एखादा बांधण्याला वगैरे जायचं. नंतर पुन्हा एक पटकी ह्या गावामध्ये आली. एक साथ म्हणतो कोरोनासारखे आणि कोरोनासारखे आल्यानंतर त्यांचे बाबांचे वडील वारले. साथीमध्ये साथीमध्ये वारल्यानंतर त्यांच्या मातोश्री पाठीमागे होत्या. त्यांना काही दिवस गेलेले होते. बरोबर होते. दिवस गेले होते. कमीत कमी 7 ते 8 महिन्याचा हा गोळा पोटामध्ये होता किंवा 9 महिन्याचा पोटामध्ये होते. एक दिवस काय झालं, पत्नीने सुद्धा ती आपली पत्नी नाही ती म्हणून दिवसांदिवस खाली घेतली आणि त्या हलवत झाली. त्या एक दिवशी गेल्यानंतर पाटील लोक काय म्हणते, त्याकडे गरीबाचं प्रेत आहे, तेवढं आपण जाऊन येऊया. म्हणजे माणूस काय असते जाऊन येऊया. त्यावेळेस तुम्ही सांगा 1 तास 2 तास 1.5 तास तर लागणार त्या खाली बरोबर लागणार. मग खाली त्यांना नेलं. चित्ता रचली. चित्त्यांना रचल्यानंतर त्या चित्तेवर त्या लेडीजला वगैरे ठेवल्यानंतर त्याला अग्नी दिली. अग्नी दिल्यानंतर त्या चित्तेत डोकं न फुटा जायला ती पोटच फुटत. पोट फुटलेला हा गोळा तुमच्या बाहेर आगीतून उडून आला. पोटातून तो गोळा बाहेर आला. पोटातून तो गोळा बाहेर आल्यानंतर
तिने सांगितलं ते पुसलं, ती बाळ पुसलं, कोरड्या पार्ट्या वगैरे पुसलं पोटातून गोळा जेवला त्यामध्ये ते बाळ होतं. होतं. जेवण होतं बाळ, ऐकून काटा झाला. ते बाळ जिवंतच होतं. मग नंतर परत काय झालं म्हणजे ते पुसलं. ते जे मेन माणसं होते की नाही ते काय म्हणले आपले वगैरे आपला गोळा निघाला आपलं पुसून शाला त्याला लहान मोठं केलं. म्हणजे कोणी केलं, म्हणजे नेलं कोणी सांभाळलं? सांभाळ गुन्हारीच्या घरातल्या माणसांनी नेलं. कोणावर? गुन्हारी जगताप या घरातल्या माणसांनी नेलं. बाळ मात्र ते लय गोर होतं, गोर पान होतं. नंतर त्याने काय केलं माहिती आहे का, नेलं बिलं त्याला पोसलं. त्यांना ते त्यांच्या घरामध्ये 16-17 महिन्यात पुढं वाढला. कोणावर? जगतापांच्या घरी वाढला. एक दिवस ते तिथून बी ते निघून गेलं. ती तिथून त्यांच्या किती वय असेल ते घरातून गेले? 17-18 वर्ष वय. 17-18 वर्ष. मग गेल्यानंतर ते त्याला जिथे तिथं जाईल तिथं त्यांना चांगली सहानुभूती मिळाली बाबांना. त्या मुलाला सहानुभूती मिळाल्यानंतर त्यांना एक असं वाटलं की काय नाही बाबा, आता आपण मोठं झाले, आपण भ्रमण केले. भ्रमण म्हणजे भ्रमण आपण करतो, एकटं जाय फिरलेले होते. साधू संतांच्या ह्याच्यात फिरलेले होते. मग असं करूया की आपल्याला असं बी कोण नाही, तसंही कोण नाही. गावामध्ये महाराजा मंदिराच्या आपण जीवन समाधी ठेवायची. जी जीवन समाधी घेतली ती ही समाधी. आता काही लोकांना का नाही असे ते नवसाला पाहू लागले. म्हणजे मग समजा कोणी आलं बाबा मला बोलवलं, तेही झालेलं आहे. कोण म्हणले मला नोकरी नाही, तेही झालेलं आहे. ते थोडक्यात म्हणजे ती नवसाला पावायला आतापर्यंत पावत आले. असं कोण आहे का गावामध्ये त्यांना अजून म्हणजे पावलेलं असं काय केसेस आहे? लयच केस आहे त्या. माझ्याकडे 70-80 कृपा आहे. हो, कसं की तिची स्तुती सुद्धा करता येणार नाही मला. आवस आलं मला काय काय लागायचं नव्हतं ती माझी त्यांना जरी माझ्या मनात आलं तर ती सुद्धा मला मिळत गेलं ना. नंतर परत तिने काही दिवस समाधी वगैरे घेतली. समाधी घेतल्यानंतर असे समाधीस्थ झाले. आणि नंतर तिथून मठाची पहिली मठाधिपती गोविंदगिरी महाराज, दुसरी मठाधिपती महादेवगिरी महाराज, आणि तिसरी मठाधिपती पर्वतगिरी महाराज, आणि चौथी मठाधिपती गोविंदगिरी महाराज आता आयातात आहे. नंतर तिने मग गावच्या लोकांना काय दृष्टांत दिला. त्या दृष्टांतात ते ही झाले, काय झाले दिसू लागले. मग ते दिसत असताना तिने काही कोणा त्रास वगैरे असेल ती गावची मूळची म्हणजे अगोदर राखण करतात. राखणदार कसं असतं म्हणजे राखण गावची रात्रभर राखण करतात. किंवा कुणा असे चोरी वगैरे दादापट्टा काही बसलेलं नाही, कुणात हे झालेलं नाही. काय म्हणतो आपण त्याला, संकट आलं नाही, काही नाही. साधं नाव घेतलं तर नाही, संकट मागं गेलेलं आहे. म्हणजे गावात अजून काही चोरी झालेली नाही झाले. असं पण झाले का गावामध्ये चोर आले पण ते चोरी न करताच गेले असं ते झाले. अजून काय बाबांच्या बद्दल काय अजून माहिती असेल? बाबांच्याबद्दल अजून आहे त्याची अशी माहिती आपल्याला काय वाईट सांगायचं, जेवढं चांगलं घडलं तेवढं सांगायचं. काही घरातले डाग गेलेले होते. मग डाग घेतल्यानंतर का नाही ते असे समोरासमोर कोणाला विचारत नव्हते त्या घरामधले. मग काही दिवस ते मला दया आली. मी एक दिवशी काय केलं म्हणजे अहो म्हणजे तुमच्या डागाचं काय झालं तर म्हणजे नाही मिळालं. अहो म्हणजे ते काल परवा एक मुलगा एक अंड्याला होता, त्याच्या डोळ्यात घालून काहीतरी अंजेर वगैरे घालून चॅनल करायचं होतं. ते म्हणजे नाही, त्या मुलाला आणले, त्या मुलाला सांगितलं, त्या माणसाने असं सांगितलं की जरी नाव दिसलं तर सांगायचं नाही. मग मग त्या मुलाला कशासाठी आणलं. मग एक दिवशी त्यांना नाही त्याच घरातल्या माणसाला मला नाही इथंपर्यंत घेऊन आलो. म्हणलं चला नारळ आणि अगरबत्तीनं साखरेची वाटी घेऊन चला मठामध्ये. त्या गुरुवारी आले आणि मंगळवारी दुपारी 3:30 वाजता त्यांच्या मोकळ्या जागेत ती डाल म्हणून टाकलं. म्हणजे जिथनं नेलं तिथंच का? जिथनं नेलं नाही, वेगळ्या दिशेला टाकलं पण त्यांच्या अंगणातच टाकलं. त्यांचं त्यांना डाग परत भेटले.
म्हणजे असं साक्षात आहे की बाबा खोटं काही तर चालत नाही. कुठं चालत नाही. चालत म्हणजे एखादी शपथ घेतली काय झालं ते ते पूर्ण होते काय? पूर्ण होती. जे खोटं आहे हां. त्याला त्रास होतो, खोटं बोललाय त्याला त्रास होतो. बाबा हे तुम्ही मंदिर बघताय माझं, हे मंदिर पहिल्यापासून असंच आहे का? नाही, पहिलं आमचं मंदिर कौलार होतं, कळलं. नंतर पत्र्याचं झालं, नंतर पत्र्यानंतर नाही दोन्ही मंदिर होते, पण काही गरज वगैरे नव्हतं. पण लोकांना असं वाटलं की काय नाही आता मोठं मंदिर करूया. मग कुणी घरटी 1000, 2000, 5000, 10000, 25,000, 1,00,000, 1,50,000 अशा मंदिराला पैसे मिळत गेले. आणि 2007 साली हे मंदिर पहिली 2007 साली वास्तू झाली ह्या मंदिराची. अजून असं म्हणजे आता कसं बाहेर वर्षात एक कार्यक्रम असतो कोणताही, म्हणजे आता हनुमान जयंती असते किंवा ज्योतिबा जत्रा असते, असं काय असं ह्या मंदिरात ज्येष्ठ शुद्ध पहिल्या गुरुवारी, ज्येष्ठातल्या पहिल्या गुरुवारी भांडारा असतो. नक्की काय असतं म्हणजे? भांडारा शेक भाकरी भात भाजी नाही, शेक भाकरी भात एवढे 3 जातं असतात. शेक भाकरी आणि भात. आणि काय असतं काय? 7 भाकरी घरटी घेऊन येतात लोक. भात असतो, शेकन भात आम्ही मठाच्या अंगणात इथंच बनवतो. फक्त भाकरी बाहेर मिळतात. नंतर ती फेरी असते 3 वाजता. ती फेरी संपूर्ण गावाला नाही, गावात करण्यात रोगराई प्रतिकार शक्ती होऊ नये म्हणून ती शेक भाकरीचा आम्ही काला करतो. आणि गावाच्या सभोवतानं अगोदर ते सडा विस्कटतो. आणि नंतर पाण्याचा नैवेद्य टाकून आम्ही 3ला बाहेर गेल्यानंतर 5 वाजता आम्ही इथे येतो. नक्की ती मिरवणूक कशी असते नक्की? काय नाही, साध्या पद्धतीने मिरवणूक असते. 4 मुलं असते ती, 1, 2, 4 गुरु असते ती, पाव असते ती मठाधिपती. आणि नंतर आमचे सर लोक आणि एक लहान मुलं असते आणि एक ढोल असतो. असं काही नाही की ते व्याज जोडलं पाहिजे हे आणलं, तसलं काही नाही. आम्ही साध्या पद्धतीचं करतो ते. आणि हातामध्ये ओद, अगरबत्त्या गावाला आम्ही हे करतो. अजून काय असं? अजून एक आमच्या गुरूंची पुण्यतिथी असते, म्हणजे माझे पलगिरी महाराजांची पुण्यतिथी असते. आणि पुण्यतिथीला आम्ही मात्र आठवण बनवतो. महाराजांची आरती करते किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता, संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यतिथीला आमचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज येतात. म्हणजे ते आहेत का? आहेत. सुंदरगिरी महाराज येतात, तुकाराम महाराज येतात कुंडल, रामगिरी महाराज येतात चिंचणी अंबक, पुन्हा शिखर शिंगणापूरचे संतोषगिरी महाराज येतात, गणेश महाराज येतात नागसपट्टा, शुक्राचार्याचे भास्करी महाराज येतात. पुन्हा आवडनाथ मठ इथं या ओंगलेवाड शेजार आहे, तिथलेही महाराज येतात. पुन्हा आमचे हे जे पाचोडचे महाराज आहेत, दत्तगिरी महाराज येतात, औंची महाराज येतात, श्यामपुरी महाराज येतात. पुन्हा आमचे वटाधिपती मंगळपुरी महाराज येत होते ते वारले गेले आता. अशी परंपरेनुसार आमच्या 12-13 मठात इथे मठाधिपती येतात. आणि माझ्याकडे नाही भारी सांगायचं असं म्हणजे आमचे गोपाळगिरी महाराज ठाणापती आणि छत्तीसगडचे सुद्धा माझ्यापासून येऊन गेलेले आहेत. म्हणजे इथे येऊन गेलेले आहेत. आणि ते नुसते मोकळे आलेले नव्हते, त्यांना त्यांचे शिष्य परिवार आला होता. लय काय नाही, 7 जण होते. त्यांची दक्षिणा पाणी आम्हाला द्यावी लागली. 5,000, 3,000, 1,000, 2,000 असते. आता कसं झालंय बाबा की आपल्या इथं जे घडलं हे अजून कुणाला माहीतच नाही. म्हणजे आपली जीवन समाधी घेतलेली आहे श्री महाराजांनी, हे अजून कुणाला माहीतच नाही. तर असं तुमचं एखादा फोटो वगैरे काही नाही बाबांनी हे बाबा योगी बनले ना, समाजस्थ झाल्यानंतर बाबा योगी बनले. आणि योगी बनल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझा प्रचार व्हावा, असं कधीच वाटलेलं नसावं असं माझे हे आहे. मी मोठं करावं, मग माझा प्रचार व्हावा असं ह्यासाठी बाबांनी समाधी घेतलेलीच नसावी.
आता आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांचा आता प्रसार होणारच आहे. हा. तर त्यांचं काही पारायण बिरायण नसते का? पारायण वगैरे काही नसते. हे 2 कार्यक्रम असतात साध्या पद्धतीचं. बाकी अजून काय पब्लिकला आपण सांगू शकतो असं? पब्लिकांना असं सांगायचं की ऐतिहासिक इतिहास असाच आहे. शिवपंत आणि आमच्या दादा बलगडे जोडला गेला. आणि दादा बलगड्यांनी नाही वारकरी संप्रदायामध्ये पहिला अधिक मास कोडोलीमध्ये आणला. आसपासच्या गावात सुद्धा नव्हता. आता आसपासच्या गावातनी आपण का नाही ते आमचं बघून ते करतात. तर बाबा तुम्हाला कसं प्रश्न विचार की महाराजांनी जेव्हा जीवन समाधी घेतली तर असं त्यांचा सत्कार काही कुठे झालाय का? म्हणजे ते कुणाला दिसतेत का? दिसेल आपल्या गावातल्या माणसांना दिसेल. पण लहान मुलाचं रूप घेऊन बघितले कपडे असेल ते दिसेल. म्हणजे लहान मुलाला जे करतात लहान मुलं कसं असतं ना, म्हणजे समजा मीच बोलतोय आणि माझ्या मागं बघितले कपडे येते आणि माझाच आवाज काढून मी मी म्हणजे मी बोलते असं दाखवले पण ॲक्च्युली बाबा ते आहे. ते आहेत पण बोलताना तुमच्या आवाजातून बोलणार. अजून असं कुठे झालंय तो त्यांचं प्रकट कुठे दिसले? बैल बाजारामध्ये त्यांना दिसले त्या गणाऱ्याच्या लोकांना त्यांनी सांभाळलं त्यांना सांभाळत होते त्यांच्याकडे साक्षात. शिवरात्रीला आमचा एक धर्म असतो ना गोरका रात्रीचा फिरतो तेव्हा लहान मुलाचा रूप घेऊन त्यांना ह्या गावानं नजीकच्या शेजारी कोपऱ्यावर त्यांना ती दिसल्यानंतर त्यांना त्या मुलाला इष्टॅनपर्यंत त्या धर्माला इष्टॅनपर्यंत पाणीत नेते त्या मुलाला. आपल्या बाबा ते कुठं घ्यायचं पुढे गेले ती कुठं घ्यायचं मग ते आलं कठोर मागं. ते दुसऱ्या दिवशी मला इथे विचार 2007 साली की बाबा तुमचे राहते ते फिरतात ते म्हणजे आमचे बाबा कसं फिरतात राहते तुला काहीतरी वेगळं वाटतंय. त्यापासून त्याची काही इथं रक्षण करावं अशी इच्छा नाही जास्त. काय गरज नाही. सगळं रक्षण करतात. ह्याचा ऐतिहासिक इतिहास कसा आहे माहिती का? हर जागराला मासेराई मंदिरात 3 टकरा तिथेच का नाही त्या दिवशी आपला गावचा गुजर जोडा करतो असा म्हणजे म्हणून ठेवते ती पूर्वी का असा होता त्यांना ती दररोज जोडा देत होती. पण काही वेळेस पर्यंत ती कमी झालं. ते चप्पल आज दिलं का नाही आज दिलेलं चप्पल उद्या जास्तीत जास्त सकाळ 7 वाजता इतकी बाबा रक्षण करतात. सत्कार म्हणजे प्रकट झाले लोकांनी बघितले काय. तर बाबा की गावातली आपली तरुण पिढी त्यांची श्रद्धा कशी आहे म्हणजे महाराजांच्या मुलांची आलेल्या पिढीची चांगली आहे बाबांच्या विषयी. गावच्या लोकांची भरपूर सगळं आहे. मला काय त्याच्यात करता येणार हा वेगळं सांगता येणार. म्हणजे मुलं पण येऊन जातात आणि पुण्यतिथीला तरी आणि भांडाऱ्यात कायम 1,500 असतात. पुन्हा मुंबईपासून पाकिस्तान सगळी पोरं म्हणजे तरुण पिढी सगळी म्हणजे पूर्णपणे प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. तर मित्रांनो आता तुम्ही जी माहिती बघितली श्री गोदरगिरी महाराज यांची जीवन समाधी नक्की कशी झाली ती काय म्हणजे यांच्या जन्माचा काय विषय होता यांच्या आई वडिलांच्या बद्दल माहिती ही सगळी माहिती आपण आता घेतलेली आहे. तर ही माहिती श्री गोविंदगिरी महाराज म्हणजे हे आता मठात कधी घेतले ते आता सगळे इथलं बघतात. तर बाबा तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे मला टाईम दिला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.